प्लाटून नंबर 1 प्लाटून कमांडर मानसी अंधारे मान्यवरों को सलामी देती हुई लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा झाला। या कार्यक्रमास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली। वाघा बॉर्डर येथे होत असलेल्या भारत पाकिस्तान मैत्री परेड आणि सोबतच केलेल्या मिलिटरी परेडचे विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं। सुभेदार मेजर कमलसिंग थापा आणि त्यांच्या टीमनं या प्रात्यक्षिकासाठी प्रशिक्षण दिलं। यासोबतच लाठीकाठी, कराटे व तायक्वांदो या मर्दानी खेळांचंही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं। प्रशिक्षक अशोक पवार आणि विजय कोदरे यांनी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। संदीप जाधव व रणजित देशमुख यांच्या मार्गदर्शनात मुलांनी गीत गायन सुद्धा सादर केलं। या कार्यक्रमाप्रसंगी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ॲडव्होकेट संजय कोल्हे, डॉक्टर तासगावकर, सुवर्णयुग बँकेचे राजाभाऊ पायमोडे, उमेश देशमुख, लोकसेवा प्रतिष्ठानचे सचिव विलास कसबे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, उपप्राचार्य विकास तिरखुंडे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमासाठी राजेंद्र भोसले आणि त्यांची टीम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप आणि सहशिक्षिका पंचशीला होळकर यांनी केलं। या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि फुलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।